छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार पन्हाळा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालाय। या निमित्तानं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी किल्ल्याला भेट देत अभिवादन केले। यावेळी त्यांनी पन्हाळगडाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विकास आराखडा तयार करून राज्य आणि केंद्र सरकारकडे सादर करण्याची ग्वाही दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक युद्धनीतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालेला समावेश ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन्मानाची बाब आहे। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज पन्हाळगडाला भेट देऊन किल्ल्यावरील शिवरायांच्या मंदिरात अभिवादन करून बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केलाय। यानंतर त्यांनी ताराराणी राजवाड्याला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। पन्हाळगडाच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। किल्ल्याचा विकास आराखडा तयार करून तो लवकरच राज्य आणि केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे, असंही आंबेडकर यांनी सांगितलं। शिवकालीन इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। पन्हाळगडाच्या समृद्ध वारशांमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। पन्हाळा आणि विशाळगडासारख्या किल्ल्यांचा विकास करताना स्थानिकांची अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। यावेळी शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतन माळी, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांचेही अभिनंदन केले। जगाच्या नकाशावर आता पन्हाळगडाची ओळख उजळली असून हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपणं आणि साजरा करणं हीच खरी जबाबदारी असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलंय।